आणि मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर उमेदवार नेते पदाधिकारी तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार अस्सलाम वालेकुम आणि जय भीम। आपण इथे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जाऊ आणि ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची याच्यासाठी की पुढील 5 वर्षाचा ग्रामीण भागाचा विकास आपल्या गणाचा आपल्या गटाचा आणि आपल्या गावाचा हा विकास कुठे ठरत असेल तर तो जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये ठरतो आणि ठरवणारे कोण असतात तर ते पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदेचे निवडून आलेले मेंबर्स असतात। म्हणून पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या एरियामध्ये किती निधी येतो, आपल्या एरियामध्ये किती फंड येतो, आपल्या एरियामध्ये काय विकास कामं होतात हे ठरवण्याची ही निवडणूक आहे। म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आपलं मत ह्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मागे उभं करा। आपलं मत हे पुढील बांधकामासाठी आणि आपल्या मतदारसंघातल्या सर्व योजना सुविधांसाठी आणि आपल्या भागाच्या विकासासाठी आपण मतदान करा। आज वंचित बहुजन आघाडीकडनं असे उमेदवार उभे जे सर्वसामान्य घरातून येतात, शेतकऱ्यांच्या घरामधून येतात आणि त्याहून महत्वाचं वंचित समूहातले आपल्या समोर असे उमेदवार आहेत जे खूप मोठ्या पैशाचं वाटप करतात। श्रीमंत लोक आहेत, कारखानदाराची पोरं, आमदाराची पोरं, खासदाराची पोरं हे आपल्या विरुद्ध निवडणुकीला दिसतात आणि ही लोक आपल्यासाठी कोणतेही कामं करणार नाहीत किंवा निवडून आले तर ही लोक आपल्यालाच लुटायचं काम करणार। दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीची जी लोक आहेत ती सत्तेमध्ये जाणार आहेत तर आपल्यासाठी काम करायला, आपल्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायला आणि त्याच्याहून महत्वाचं आपल्या भागाचा विकास घडवायला। म्हणून मी आपल्या सर्वांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडीचे लोक निवडून आल्यानंतर प्रत्येक माणसाच्या घराला नळ देऊन त्या नळाला 24 तास स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम आम्ही नक्कीच करू। त्याचबरोबर आपल्या इथे जे कोण कंपनीमध्ये आणि फॅक्टरीमध्ये काम करतात आणि त्यांचा अपघात होतो त्यांना पूर्ण नुकसान भरपाई देण्याचं काम आम्ही करू। जितक्या पण सरकारच्या जमिनी आहेत आणि गायरांच्या जमिनी आहेत त्या गायरांच्या जमिनी नियमावली काढून आपल्या नावावरती करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्कीच करेल। आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की या निवडणुकीमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीला जास्तीत जास्त मतांनी निवडू। आपल्या समोर भाजप आहेत पण आपल्या समोर एक गद्दार धोकेबाज पक्ष उभाटा नावाचा उभा आहे। आपण बघितलं तर वंचित बहुजन आघाडी आणि उभाटाची युती झाली होती पण इकडे उभाटाने आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचं काम केलेलं आहे। मी आपल्याला सांगतो पण की भाजपने उभाटाला कॉन्ट्रॅक्ट दिला होता की जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या विरुद्ध ठिकठिकाणी उमेदवार उभे केले आणि काँग्रेसच्या विरुद्ध ठिकठिकाणी उभे केले तर भाजप उभाटाची लोक हे मुंबईच्या महानगरपालिकेत घेतील आणि ही सेटलमेंट उद्धव ठाकरेंनी करून आपल्या विरुद्ध उमेदवार उभे करायचं काम केलं। पण अशा उमेदवारांना निवडणुकीमध्ये पाडायचं आणि त्यांना त्यांचं जागा दाखवून द्यायची काम आपण सर्वांनी करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। कारण जी लोक उभी ती लोक कोण हे पण समजून घ्या। 2 भाऊ आहेत, एकाची बायको भाजपकडनं उभी राहते, दुसऱ्याची बायको मशालकडनं उभी राहते आणि ही जी भाजप आणि त्यांची बी टीम आहे त्यांना निवडणुकीमध्ये पाडा आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। वंचित बहुजन आघाडीकडनं जिल्हा परिषदेसाठी मनीषाताई खरात या उभ्या आहेत, यांची निशाणी आहे मेणबत्ती आणि तसेच वंचित बहुजन आघाडीकडनं मीराबाई जाधव या पंचायत समितीसाठी उभ्या आहेत, त्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर। आपण मेणबत्ती आणि गॅस सिलेंडरवरती मतदान करून या दोघींना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या आणि वंचित बहुजन आघाडीचा विजय करा। एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो। जय भीम जय संविधान।